नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। पुणे मेट्रोसाठी पुणे विद्यापीठाच्या चौकातला जो उड्डाणपूल आहे ना, तो आता पाडावा लागणार आहे। याचं स्पष्ट सूतोवाच केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। त्यामुळे या पुलावर झालेला हजारो कोटी रुपयांचा खर्च हा पाण्यात जाणार आहे। हा पूल बांधताना पुण्याच्या कारभाऱ्यांनी भविष्यातील प्रकल्पांचा विचार केला नव्हता का, असा प्रश्न आता पुणेकर विचारतात। पुण्यात मेट्रोसाठी उड्डाण पुलावर हातोडा। कुणी बांधले चुकीच्या पद्धतीने उड्डाण पूल? 700 कोटींचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी। आता आपल्या शेजारी आपण बिल्डिंगच्या खाली गेलेला ब्रिज, राहुलच्या समोरचा ब्रिज टॉपिक आणि विद्यापीठाच्या समोरचा ब्रिज, काही जणांचं म्हणणं आहे की हे सगळे ब्रिज काढावे आणि खाली रस्ता पुन्हा एक मोठा पिलर घ्यायचा, वर 4 पदरी रस्ता आणि त्याच्यावर पुन्हा पिलर जाईल आणि वर 2 लाईन मेट्रो, असं नागपूरला झालेलं आहे, बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आहे। आता इथं करायचं म्हणलं तर कदाचित पुणेकर म्हणतील काय हे पूल कशाला पाडले। जर ते आपण नाही केलं तर पुणेकरांनो, मी आपल्याला सांगतो, उद्याची 50 वर्ष नाही 100 वर्ष लोक आपल्याला नावं ठेवत असतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांची चर्चा सुरू झाली आहे। तसंच त्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। 2006 ते 2013 म्हणजेच काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हे पूल बांधण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय। पालकमंत्री हे पण याला एका अर्थाने जबाबदार आहेत, त्यामुळे कारवाई करायची असेल तर सगळ्यांवर कारवाई करा, पण हे पूल पाडू नका, हे पूल वाचले पाहिजेत। गेली सत्ता बदल झाल्यानंतर 4 वर्ष यांच्याच तत्कालीन पालकमंत्र्यांनी आणि माजी खासदारांनी, जे आत्ताचे आजी खासदार आहेत आणि माजी खासदार आहेत, या दोघांचीच मेट्रो खालून का वरून याची 4 वर्ष जो काही तमाशा बघितलाय पुणेकरांनी, तो कुणीही पुणेकर विसरलेले नाही आहेत। त्याच्यामुळं मेट्रोचा जो काही बट्ट्याबोळ पुणे शहरात झाला आहे, तो सगळाच्या सगळा या भाजपवाल्यांचाच केलेला आहे। पुण्याच्या विद्यापीठ चौकातील हा उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने बांधला गेल्याचं बोललं जात आहे, पण खरं तर या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। ही जी संपत्ती आहे, हे जे काही बांधकाम होतं, स्थापत्य वगैरे, याच्यासाठी सगळा पैसा जो येतो हा एक सामान्य नागरिकांच्या टॅक्सेसमधनंच तो जमा केलेला असतो आणि या पैशाचं जे विल्हेवाट आहे ती जर योग्य पद्धतीने नाही होत असेल तर हा एक जनतेची फसवणूक आहे। विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाप्रमाणेच हडपसर गाळी तळावरचा उड्डाण पूल बांधतानाही चूक झाल्याचा आरोप होतोय। आता आपण पुण्यातील हडपसर गाडी तळावर उभा आहोत। आपण पाहू शकतो इथला उड्डाण पूल जो आहे कसा विचित्र पद्धतीने बांधला गेलाय, त्यामुळं इथली ट्रॅफिक समस्या सुटण्याऐवजी उलट आणखीनच थोडी गोंधळीची झालेली। हा जो वरचा डबल डेकर पूल आहे तो जातो बारामतीला, हा मधला जो आहे तो जातो सोलापूरला आणि इकडनं जातो तो हा सासवडने इकडनं येतो। मग इथली ट्रॅफिक खरं तर कमी करण्यासाठी हा उड्डाण पूल बांधला गेलाय, पण प्रत्यक्षात आपण पाहू शकतो इथं कशा पद्धतीने ट्रॅफिक कंजेशन आहे। त्यामुळे हा उड्डाण पूल नेमका कोणाच्या हट्टापायी आणि कशासाठी बांधला गेला हाच प्रश्न पुणेकर विचारतात। एकच पूल पाहिजे होता, पण तो मोठा पाहिजे होता, ते एकच साईडला आहे, दुसऱ्या साईडला त्यांनी केला ते चुकीचं केलाय। आता तिसरा केलाय ते वरून केलाय, ते करायला नव्हतं पाहिजे, एकच ह्याच्यावर फिरले असते ते। इथली ट्रॅफिक कमी झाली काय? नाही, काहीच कमी नाही झाली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल, ई स्क्वेअर समोरचा उड्डाण पूल, शिवाजीनगरमधील कृषी कॉलेज समोरचा पूल, हे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याचं बोललं जात आहे। त्यापैकी पुणे विद्यापीठ चौक आणि हडपसर गाळी तळावरचा उड्डाण पूल हे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या काळात बांधण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। पण हे उड्डाण पूल बांधताना आगामी 50 वर्षातील वाहतूक नियोजन लक्षात घेतलं गेलं नव्हतं का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। जर आता मेट्रोसाठी यातले काही उड्डाण पूल पाडण्याची वेळ आली तर त्यासाठी झालेला जवळपास 700 कोटींचा खर्च वाया जाणार आहे। थोडक्यात काय तर आधी BRTचा बोजवारा, त्यानंतर चुकीचे उड्डाण पूल बांधले आणि आता मेट्रोचं घोंगडं भिजत राहिलं नाही म्हणजे मिळवलं। म्हणूनच यापुढे तरी पुण्याच्या कारभाऱ्यांनी नवा प्रकल्प उभारताना जुन्यावर हातोडा पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।
दिव्यांग विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी राज्यातल्या अनागोंदी शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात जणू संघर्षच सुरू केलाय. डोळ्यांनी दिसत नसल्यानं एका विद्यार्थिनीनं मोठ्या अक्षरात प्रश्नपत्रिका देण्याची विनंती केली. तसा GR सुद्धा आहे, पण शासन तिची मागणी पूर्ण करायला तयार नाही. त्यामुळे राज्यातील अशा हजारो मुलांचं नुकसान होत आहे. ही आहे दिव्यांग श्रुती पाटील. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले हायस्कूलमध्ये ती 10वीच्या वर्गात शिकतीये. श्रुती 75% अंध आणि 60% सेरेब्रल पाल्सी या आजारानं ग्रस्त आहे. मात्र तरीही तिला इतर मुलांप्रमाणे शिकायचंय. तिची हीच जिद्द इतर मुलांना देखील प्रेरणा देतीये. येत्या 3 मार्चला होणारी 10वीची परीक्षा तिला द्यायचीये. जवळचं नीट दिसत नसल्यामुळे मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची मागणी तिनं शासन दरबारी केलीये. मला जवळचं दिसत नसल्यामुळे मोठ्या फोनची प्रश्नपत्रिका मिळाली पाहिजे. आणि असं फळ्यावरचं वय किती दिसत नाही हा प्रश्न. अच्छा, पण मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका तुला मिळाली तर तू वाचू शकतेस का मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका? हो. शासनाच्या नव्या GR नुसारच मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची विनंती करण्यात आली आहे. आणि त्यासाठी श्रुतीच्या पालकांनी कोकण आणि पुणे बोर्डाचे उंबरठे झिजवले. मात्र त्यांच्या हाती निराशाच आली. त्यामुळे मुलीला न्याय मिळावा यासाठी तिची आई रुपाली पाटील यांनी आता उपोषणाला बसण्याचाही इशारा दिलाय. GR झाल्यापासून 3 वर्ष आज झालेले आहेत, अजून त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून मी सप्टेंबरपासून पाठपुरावा केला. सप्टेंबरपासून पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उलट मग त्यानंतर मला पत्र त्यांच्याकडून आले तकलादू धोरण की 1.9 आणि 1.14 आणि तो 1.9 आणि 1.14 एक मुद्दा काढला त्यांनी जो गैरलागू आहे. हे दिव्यांग जे त्यांना करू शकतील अशी जर शिक्षण प्रणाली आली तर लेखणी घेऊन त्यांना वेगळ्या प्रकारे लिहायची गरज नाही. कारण हे तिथं अडकतायत 10वी-12वीच्या ह्या शिक्षण प्रणालीमध्ये अडकतायत. त्यांच्या कुवतीनुसार त्यांच्या स्वाभिमानानुसार त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुढे जाऊ दे. तशी जर शिक्षण प्रणाली आली तर हे खूप बदल होणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर वेंगुर्ले हायस्कूलनं देखील मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिकेसाठी पाठपुरावा केला. मात्र त्यांनाही यश आलं नाही. शासनाचा तसा GR आहे, त्याप्रमाणे आम्ही पत्रव्यवहार बोर्डाशी केलेला आहे. परंतु बोर्ड काही त्याला विशेष काय आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. तरी बोर्डाला आमची विनंती राहील की या मुलीचं शिक्षणापासून वंचित न राहता तिला मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका मिळावी. श्रुतीच नाही तर याच शाळेत शिकणारी पूर्वा देखील दिव्यांग आहे. इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या पूर्वाला देखील डोळ्यानं दिसत नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी देखील मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची मागणी केली आहे. तिच्यासाठी किंवा 10वीतल्या सगळ्याच मुलांसाठी, सगळ्या म्हणजे दिव्यांग मुलांसाठी अंशतः अंध असलेल्या ह्या मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिकेची गरज आहे. कारण अशी जर प्रश्नपत्रिका मिळाली तर खरोखरच अशा मुलांना खूप फायदा होणार आहे. शिकून वकील होण्याचं श्रुतीचं स्वप्न आहे. मात्र शासनातील सरकारी बाबूंमुळे तिचं हे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमच्या बातमीची दखल घेऊन राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची गरज आहे. मायबाप सरकारनं याची दखल घ्यावी ही विनंती. कारण प्रश्न या मुलांच्या स्वप्नपूर्तीचा आहे, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत एक ध्येय उराशी बाळगलंय. माननीय वर्षाताई गायकवाड, आपण राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री आहात आणि हा सरकारचा तोच GR आहे ज्या GR मध्ये अंशतः अंध विद्यार्थ्यांसाठी ज्या सवलती आहेत त्या स्पष्ट लिहिलेल्या आहेत की अंशतः अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील एरियल 20 साईजची प्रश्नपत्रिका छापण्यात यावी. या GRचा अर्थ जर आपल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना कळाला नसेल तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आणि केवळ या श्रुतीसारखंच नाही तर राज्यातल्या असंख्य अंशतः अंध आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून ते वंचित राहू नयेत यासाठी आपण पुढाकार घ्याल अशीच आमची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. शिक्षण घेण्याची तयारी असेल तर कोणतीही अडचण येत नाही हे एका चिमुकलीनं दाखवून दिलंय. अवघ्या 4थ्या वर्गात शिकणाऱ्या ह्या चिमुकलीनं लहान भावाला सांभाळून शिक्षण घेतलं. पाहुयात सावित्रीच्या लेकीचा शिक्षण घेण्यासाठीचा हा संघर्ष.
अनवाणी बाय, पाठीवर दप्तराचं ओझं, कमरेवर लहान भाऊ. ही कहाणी आहे अवघ्या 9 वर्षांच्या रेश्माची. घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं लहान भावाला सांभाळण्यासाठी घरी राहण्याचं पालकांनी रेश्माला सांगितलं. मात्र शिक्षणाची आवड तिला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे 4थ्या वर्गात शिकणाऱ्या रेश्मानं भावाचा सांभाळ करत शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. घरातली कामं उरकून ही चिमुकली ही अशी शाळेत जातीये. तिच्या आणि भावाच्या पायात चप्पल नाही. मात्र शिकून मोठं होण्याचं स्वप्न तिच्या संकटाच्या आड येत नाही. माझ्या भावाला घेऊन येते शाळेत, पण तो रडायला लागला की त्याला खाऊ घ्यावा लागतो, म्हणून त्याला पैसे आणावे लागतात. तो खाऊ खायला त्याला न्यावं लागतं. त्याला कोणता खावा आवडतो तो घ्यायला लागतो, आणि तो जर रडायला लागला की त्याला फिरायला लागतं. खेड तालुक्यातील माळेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत रेश्मा शिकत आहे. तिचं शिक्षण सुटू नये यासाठी शाळाही तिला मदत करतेय. लहान भावासोबत शाळेत बसण्याची परवानगी तिला देण्यात आलीय. भाऊ रडत असताना शाळेतच हा असा झोका बांधून त्याला झोपूही घालते. माझ्या वडिलांना कामाची गरज आहे, त्यामुळे त्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे त्याला मला आणावं लागतं, म्हणून मी त्याला शाळेत घेऊन येते. रेश्माची शिकण्याची ही जिद्द पाहून तिचे शिक्षकही तिला मदत करतात. शाळेतील कर्मचारीही तिच्या भावाचा सांभाळ करतात. थोडासा त्रास आम्हालाही होतो, इतर मुलांनाही होतो, पण मग तिची सोय आम्ही व्हरांड्यात झोका बांधून केली. मग आमच्या भातोल्या मावशा आहेत, त्या थोडेफार तिला सहकार्य करतात आणि ती मुलाला सांभाळता अभ्यास तिचा करत असते. सावित्रीबाई फुले यांच्या रूपानं महाराष्ट्राला मिळालेला शिक्षणाचा वारसा रेश्मा समर्थपणे चालवतीये. परिस्थितीसमोर हतबल न होता अडचणींवर मात करत ती शिक्षण घेतीये. त्यामुळे सावित्रीच्या या लेकीच्या पंखांना बळ देण्यासाठी समाजातील दानशूरांनी तिला मदत करण्याची गरज आहे. जुन्नरहून रायचंद शिंदे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहता न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारनं एक मस्त गिफ्ट दिलंय, ते म्हणजे 5 दिवसांचा आठवडा. गेल्या अनेक काळापासून ही मागणी सातत्यानं प्रलंबित होती, पण ही आता मागणी पूर्ण झाल्यानं एकीकडे राज्य सरकारी कर्मचारी खुश आहेत, तर दुसरीकडे 5 दिवसांच्या झालेल्या आठवड्यामुळे सर्वसामान्यांना आता सरकारी कार्यालयांमध्ये किती वेळेला खेटे घालावे लागणार, हा प्रश्न तुर्तास कायम आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब. मंडळी, हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव. ज्या कामाला काही दिवस लागू शकतात, ती कामं वर्षानुवर्ष रखडत ठेवल्यामुळे तुमचा आमचा बीपी हाय तर होतोच, पण सरकारी कामांसाठी सतत खेटे घातल्यामुळे चपलाही झिजवाव्या लागतात. हा अनुभव काही नवा नाही. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी खुशीत दिसतायत, तर सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्यात. कारण एकीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा सुरू झालाय, त्यामुळे त्यांना अच्छे दिन आलेत. राज्य शासनाने मंत्रिमंडळाने आजच्या निर्णयामध्ये 5 दिवसाचा आठवड्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आता जनतेमध्ये भावना निर्माण होईल की 5 दिवसाच्या आठवड्यामुळे काही कामकाज कमी होईल का, असं मुळीच होणार नाही आहे. प्रत्येक 5 दिवशी आम्ही 45 मिनिटं जास्त काम करायचं असा निर्णय घेतलेला आहे. ती कामं आम्ही आजही करतोय, कालही करतो आणि यापुढेही करत राहू. आमची जबाबदारी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यामुळे 5 दिवसाचा आठवडा झाला, दिवस कमी झाले कामाचे, म्हणून जनतेने म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल विश्वास दाखवायला नाही पाहिजे. सरकारी कार्यालय म्हणजे सुशेगात असणारे कर्मचारी, धूळ खात पडलेल्या फायलींचा ढीग, लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा. मात्र अशातही काटेकोरपणे पाळला जाणारा लंच टाइम अशी ओळख आहे. त्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा दिला तर कामाचं काय, असा सवाल लोक विचारतायत.
5 दिवसाचा आठवडा जो शासनाने केला हा चुकीचा निर्णय आहे. कारण कुठलंही काम एक अर्ज जरी केला असला तरी ते 7 दिवसाची मुदत असते, पण आता ती 5 दिवसात आठवडा केला असल्यामुळे काय 5 दिवसात ते काम शेतकऱ्यांचं होणार का? नाही होणार. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामुळे हे जे कर्मचारी आहे हे सुद्धा आता काम सुकारपणा करतील. 5 दिवसाचा जो आठवडा घेण्यात आला आहे तो अत्यंत शासनाने जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. कारण या 5 दिवसाच्या मध्ये जो 7 दिवसाचं काम होतं ते आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं पण नुकसान होणार आहे, त्यात महसूल बुडणार आहे. कर्मचारी तुम्ही जेव्हा कार्यालयात येतात तेव्हा तुमचं सहजतेनं काम होते काय? कर्मचारी भेटतात का तुम्हाला? नाही, मला कर्मचारी भेटत नाही. मी आता सोमवारपासून येऊन राहिलो या गावात चांदूर रेल्वेमध्ये. आधी 400 रुपये मजुरी आहे. आज मी हेडंबेवर कामाला जात आहे. 400 रुपये माझी मजुरी पडून येऊन राहिली. पोरगो संघच आहे, माझं काम नाही होऊन राहिलं. एकूणच काय तर 5 दिवसांचा आठवडा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारली तर आनंदच आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आलेल्या अच्छे दिनामुळे सर्वसामान्यांचे अधिक हाल होऊ नयेत म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात काय होतं ते. इकडे ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे बंगले पुन्हा एकदा चर्चेत आले. सत्तांतर झाल्यानंतर मंत्र्यांसाठी सरकारी बंगल्यांची मोठी डागडुजी केली जाते. विशेष म्हणजे त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातोय. मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींचा खर्च, 31 बंगल्यांवर 15 कोटींची उधळपट्टी. ठाकरे सरकारचा वारेमाप खर्च. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 31 बंगल्यांसाठी निविदा काढली आहे. एका बंगल्यावर साधारणतः 80 लाख ते 1.5 कोटींचा खर्च केला जाणार आहे. सर्वात जास्त खर्च महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन आणि छगन भुजबळांच्या रामटेक बंगल्यावरती होईल. रॉयल स्टोनसाठी 1,81,00,000 तर रामटेकसाठी 1,48,00,000 खर्च अपेक्षित आहे. मेघदूत बंगल्यावर 1,30,00,000, सातपुडा बंगल्यासाठी 1,33,00,000, शिवनेरीसाठी 1,17,00,000, अग्रदूतसाठी 1,22,00,000 तर ज्ञानेश्वरी बंगल्याकरता 1,01,00,000 तर पर्णकुटी बंगल्यासाठी 1,22,00,000, सेवा सदन बंगल्यासाठी 1,05,00,000 तर सागर बंगल्यासाठी 92 लाख रुपयांचा खर्च केला जाईल. या खर्चावर विरोधकांनी जोरदार टीका केली. आधीचे आमचे मंत्री राहतच होते त्या बंगल्यामध्ये. असं असताना सुद्धा जवळपास सर्व बंगल्यांचे यांनी इंटिरियर काढले. गरज काय? माहिती हातात येते की जवळपास आतापर्यंत 15 कोटी रुपये खर्च केलेत. म्हणजे एका बंगल्यावर 1-1.5 कोटी रुपये. की आम्ही राज्यकर्ते आहोत ते सामान्य जनतेचं प्रतिनिधी म्हणून इथं आलेलं आहे आणि प्रत्येक राज्यकर्त्यानं झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाकडे बघून जर राहायचं मानसिकता केली तर मला वाटत नाही की एवढा मोठा खर्च करायला लागेल. बंगले जुने असल्यामुळे त्यांना डागडुजी करणं गरजेचं असल्याचा दावा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी केला. जे काही चाललेलं आहे किंवा कार्य हे सुरू असेल दुरुस्ती वगैरे तर आता मी ज्या बंगल्यात राहतो तो पावसाळ्यात गळत होता. आता दुरुस्ती करायची आहे तर पावसाळ्यात गळणाऱ्या बंगल्याची दुरुस्ती केली तर लाखो रुपये खर्च होतो असं म्हणणं मला वाटतं की त्याला काय संयुक्तिक आहे की नाही मला माहीत नाही. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर बंगल्यांच्या वाटपावरून मानपमान नाट्य रंगलं होतं. आता त्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चामुळे पुन्हा एकदा बंगल्यांची चर्चा सुरू झाली आहे. विवेक कुलकर्णीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. औरंगाबादमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वधर्मीय विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचं वाचन केलं. या वाचनाच्या आधी सर्वधर्मीय ग्रंथदिंडी सुद्धा काढण्यात आली. या शिवचरित्र वाचनामध्ये मुस्लिम विद्यार्थी शिक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय जातीपातींना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आदर्श राज्यकर्ते, आदर्श राजे होते अशी भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. शिवजयंतीच्या हालचाली आता देशभर राज्यभर सुरू झालेल्या आहेत आणि औरंगाबादमध्ये शिवजयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम घेतला जातो. तो कार्यक्रम असतो शिवचरित्र परायणचा आणि त्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे असं की या वाचनामध्ये सर्व जातीय सर्व धर्मीय मुलं मुली येऊन या ठिकाणी शिवचरित्र जे आहेत वाचतात. शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे होते अशा पद्धतीचा एक संदेश यामधून हे विद्यार्थी देत आहेत. काही शिक्षिका आहेत उर्दू शाळेच्या. मैम एक मिनट, ये अभी आपने शिवचरित्र पढ़ा तो आपको क्या लगता है शिवचरित्र के? ये सब तो जो भी है मतलब शिवाजी महाराज ने जो सब करे हुए हैं वही इसके अंदर लिखा हुआ है और वही बोल रहे हैं. सब लोगों को एक करने के लिए है
क्योंकि अभी तो इतने डिस्क्रिमिनेशंस हो रहे कास्ट में, तो ये एक प्रोग्राम है कि ताकि ये सबको और ये सिटी को, ये कंट्री को मालूम है कि वी ऑल सपोर्ट शिवाजी महाराज एंड वी आर ऑल सेम, क्योंकि हमारा जो अपब्रिंगिंग है वो तो इंडियन है, तो एट द एंड ऑफ द डे वी आर इंडियंस। तो ये सब सिर्फ सबको एक करने के लिए है। हमने ये किताब पढ़ के मतलब ऐसा लगा कि शिवाजी महाराज अपने स्वराज्य में सबको साथ लेकर चलते थे, मतलब किसी में भेदभाव नहीं करते थे। हमें भी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जो भी है सबको साथ लेकर चलते थे, अपने काम को अपना मतलब बहुत मतलब समझते थे। तू वाचलं का आता शिवपुराण? काय वाटतं तुला शिवाजी महाराजांबद्दल? म्हणजे त्यांनी रयतेसाठी हे केलं ना, तर मग ते सगळ्यांना समान घेऊन चालले, कोणत्या जातीपातीत भेदभाव नाही मानला। काय उद्देश आहे तुमचा हा? माझा उद्देश एकच आहे की या देशामध्ये सर्व शांतता नांदली पाहिजे, सर्व धर्म समभावाचं हे राज्य निर्माण झालं पाहिजे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेच राज्य म्हणत होतो आपण, त्याच पद्धतीने आपलं हे सुद्धा राज्य हे रयतेचं वाटलं पाहिजे, सर्व धर्माच्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे शिवाजी माझा होता नव्हे मीच शिवाजी आहे। आणि शिवाजीचा विचार मी या देशाला जर दिला तर अजूनही हे राज्य, हा देश निश्चितच चांगल्या पद्धतीने चालेल असं मला वाटतं। आणि म्हणूनच मी 5वी ते 10वीच्या या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। या लहान मुलांमधूनच उद्याचे महापुरुष जन्माला येणार आहेत, उद्याचे पैगंबर जन्माला येणार आहेत, उद्याचे छत्रपती आंबेडकर जन्माला येणार आहेत। आणि म्हणून ही भावना या विद्यार्थ्यात रुजावी असा एक आगळा वेगळा कार्यक्रम औरंगाबादमध्ये गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं आयोजित केला। शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माला घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि महत्त्वाची की याच विद्यार्थ्यांमधून कुणीतरी छत्रपती शिवाजी होईल, कुणीतरी पैगंबर होईल अशी प्रतिक्रिया यातून आली, ती अत्यंत महत्त्वाची आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। खरंच कौतुकास्पद अशी गोष्ट। इकडे मुंबई क्राईम ब्रँचनं बनावट नोटांचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलंय। दुबई मार्गे 24 लाख रुपयांच्या नोटा घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 2000 रुपयांच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या। जावेद असं या आरोपीचं नाव असून त्यानं बनावट नोटा बनवण्याचं काम पाकिस्तानात चालतं अशी कबुली दिली। पाकिस्तानात या बनावट नोटा तयार करून त्या दुबई मार्गे विविध हस्तकांच्या करवी भारतात आणल्या जातात। या रॅकेटमध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI आणि दाऊदचा मोठा सहभाग असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। पाकिस्तान से पहले दुबई गए थे और दुबई से इंडिया लाए गए हैं। ये सभी नोट जो आज रिकवर किए गए हैं, इनकी टोटल वैल्यू जो है 23,86,000 है। ये सभी के सभी 2000 के डिनोमिनेशन में है और इसकी प्रथम दर्शनी देखने से ऐसा लगता है कि लगभग सारे सिक्योरिटी फीचर्स जो है वो सक्सेसफुली कॉपी कर लिए गए हैं, सिवाय 2 ऐसे फीचर्स जो कि आप नेकेड आई से पहचाने जा सकते हैं। परंतु उसमें भी मैं कहना चाहूंगा कि आम आदमी के लिए, आम व्यक्ति के लिए इनको भी पहचानना बहुत ही मुश्किल है। ठाण्यामध्ये भर दिवसा एका 35 वर्षीय व्यक्तीवर कोयत्यानं वार करण्यात आले। वसंत विहार परिसरात घडलेल्या सगळ्या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली। भर रस्त्यात फिल्मी स्टाईल पद्धतीनं हा सगळा थरार सुरू होता। या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी कुरणे या व्यक्तीला अटक केली। पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यानं या व्यक्तीवर हल्ला केला। या बुलेटिनमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।